नमस्ते. श्री परमज्योती भगवती भगवानांचा चमत्कार बघूया. मी पूजा गुरुसिंग मुंबईत राहते. ज्या वेळेस माझे आंतरिक विश्व असुरक्षितता, भीती व एकटेपणाने भरलेले होते, त्याच वेळेस मी श्री भगवानांना भेटायला आले. हृदयविकारामुळे अचानक माझ्या पतीचे निधन झाले आणि मी कोलमडून पडले. मी एकटी होते. आर्थिक संघर्ष होता व भावनात्मकदृष्ट्या नाजूक झाले होते. माझ्या परिवाराने मला आधार दिला होता, तरी पण आतमध्ये पोकळी निर्माण झाली होती. आयुष्याशी संबंध तुटला होता. माझे आईवडील मला एका गुरूंकडे घेऊन गेले. तेव्हा ते म्हणाले, तुम्ही सर्वस्व गमावले असले तरीही तुम्हाला ईश्वरप्राप्ती झाली तर तो तुमचा सर्वात महान लाभ आहे. यानंतर काही महिन्यातच मला श्री अमा भगवानांबद्दल कळाले. त्या गुरूंचे वाक्य माझ्या कानात घुमत होते आणि माझ्या आयुष्यात त्यांचे विधान कसे खरे ठरले होते हे मला समजले. 2005-2006 मधील फलदीक्षा कलाटणी देणारी होती. मी जेव्हा फलदीक्षेत भाग घेतला तेव्हा आयुष्य बदलणारा क्षण उलगडला होता. माझ्या आत कशाला तरी तडा गेला व ते उघडले. मला ती ओढ तीव्रतेने जाणवत होती. ती इतकी शक्तिशाली होती की प्रक्रियेनंतर मी म्हणाले, मला घरी जायचे नाही. मी सत्यलोकच्या त्या पवित्र मातीला मी चिकटून गेली असल्याचे मला जाणवत होते. त्या दिवसानंतर माझ्या आयुष्यात होत असलेले बरेच परिवर्तन मी अनुभव करत होते. माझी धारणा हळूहळू बदलायला सुरुवात झाली. माझ्या असुरक्षितता विरघळू लागल्या. श्री परमज्योती भगवती भगवानांच्या दिव्यचरणी मला सुरक्षित वाटत होते. मला आश्रय, संरक्षण व अंतर्यामींचे मार्गदर्शन मिळाल्याचे जाणवत होते. मी शिक्षिकेची नोकरी घेतली. यामुळे मदत झाली व माझा आर्थिक विकास झाला. श्री भगवानांची शिकवण जीवन म्हणजे नाती हा माझा प्रत्यक्ष अनुभव बनला. जागरूकतेच्या प्रकाशात जुन्या जखमा वितळून गेल्या. मूल्यांकनाची मला जाणीव झाली आणि ते कमी झाले. संघर्ष विनासायास नाहीसा होऊ लागला. भगवत धर्माच्या वेगवेगळ्या प्रक्रियांद्वारे माझे आंतरिक विश्व परिवर्तित होऊ लागले. मला नवीन आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद श्री परमज्योती भगवती भगवान. खरोखर मी प्रत्येक क्षण जगत आहे. जय बोलो मुक्तिप्रदाता श्री परमज्योती भगवती भगवान की जय.